सर्वांना माझा सादर जयजने। भाग परिचय 1 जैन धर्म व तसेच भाग परिचय 2 जैन धर्म। आपण या दोन भागामध्ये जैन धर्म का आहे, जैन धर्माचे तत्व, सिद्धांत व तसेच जैन धर्मांनी जे दिलेले जे सिद्धांत आहे, अनेकांतवाद असो की सद्वाद असो, याबद्दलची आपण सर्व पुरेपूर माहिती घेतलेली आहे या आधीच्या 2 लेक्चरमध्ये। आणि यामध्ये आपण जैन धर्मची अजून माहिती घेणार आहे आणि तुम्हाला 2 क्वेश्चन सुद्धा देणार आहे। तर आपण जाणून घेऊया जैन धर्म काय आहे आणि या जैन धर्माची पुरेपूर माहिती या लेक्चरमध्ये आपण जाणून घेऊया। तर बघा, जैन धर्माचे संप्रदाय 2 संप्रदाय मुख्यतः जैन धर्माचे आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीला आहे दिगंबर आणि दुसरा आहे श्वेतांबर। हे 2 संप्रदाय पडण्याचे कारण व इतिहास आपण आज जाणून घेऊया। त्याचा इतिहास असा आहे मित्रांनो, चंद्रगुप्त मौर्य, ज्यावेळेस चंद्रगुप्त मौर्य होता, इथलचा जो सम्राट होता, त्याचा सर्वकडे त्याची ख्याती होती, सगळीकडे ते पसरलेला होता चंद्रगुप्त मौर्य। त्याचं राज्य नुसतं उत्तर भारत नाही तर दक्षिण भारतापर्यंत तो पसरलेला होता। इकडं पूर्वेकडून तर पश्चिमकडं या सगळ्या भागाकडे त्याचं जैन धर्म जो चंद्रगुप्त मौर्य याचं साम्राज्य पसरलं होतं। त्यानं संन्यास पत्करला आणि संन्यास पत्करल्यानंतर त्यानं जैन धर्म स्वीकारला चंद्रगुप्त मौर्य। आणि हा चंद्रगुप्त मौर्य भद्रभाऊ सोबत दक्षिण भारतामध्ये आला आणि दक्षिण भारतामध्ये जैन धर्माचा प्रसार केला। आणि भद्रभाऊंच्या सोबत होते स्थूलभद्र। हे स्थूलभद्र राहिले उत्तर भारतामध्ये, उत्तर भारत म्हणजे आज दिल्ली झालं, तिकडचे जे ठिकाणे, म्हणून तुम्हालाही पाहायला भेटते जे भद्रभाऊ सोबत जे चंद्रगुप्त मौर्य आले त्यांनी दिगंबर हा म्हणजे तिथं 2 एक स्थूलभद्र आणि भद्रभाऊ असे 2 अनुयायी किंवा 2 जे यांचे जैन धर्माचे जे प्रसारक होते। स्थूलभद्र हे उत्तर भारतात गेले आणि भद्रभाऊ हे चंद्रगुप्त मौर्य दक्षिण भारतात आले। त्यावेळेस खूप दुष्काळ पडला होता। दुष्काळाच्या कारणामुळे जी स्थूलभद्रांचे सोबत जे गेलेले त्या अनुयायांनी कपडे धारण करणं स्वीकारलं। त्यासोबत त्यांनी बऱ्याचशा गोष्टीमध्ये त्यांचा बदल केला आणि इकडे जे भद्रभाऊ होते त्यांनी पूर्ण नग्न अवस्था असो किंवा जे दिगंबर पंथांनी जे काही सांगितलेले त्याच गोष्टीचं पालन करून त्यांनी महाव्रताचं पालन केलेलं आहे। आणि दक्षिण भारतामध्ये दिगंबर हा पंथ पडला आणि उत्तर भारतामध्ये स्थूलभद्र याच्यामध्ये श्वेतांबर हा पंथ पडला। तर अशा प्रकारे 2 दिगंबर आणि श्वेतांबर असे 2 संप्रदाय जैन धर्मामध्ये पडलेले आहे। तर आपण आज यांची कहाणी बघितलेली आहे। त्यानंतर जैन साहित्य, आगम साहित्य, अनागम साहित्य, आगम बाह्य साहित्य। आगम साहित्य जसे की भगवान महावीरांनी जे काही सांगितले जे उपदेश आहे ते आहे आगम साहित्य, तत्वज्ञान त्याच्यामध्ये। अनागम असो त्याच्यामध्येही जैन धर्माची माहिती, आणि जे आगम बाह्य जे साहित्य असतात त्याच्यामध्ये जे काही इतर जे तत्व आहे, तत्वज्ञान आहे त्याच्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे। म्हणजे जटिल गोष्टीची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे। मेटाफिजिक्स दिलेला आहे, जे की पृथ्वी ह्या ॲटम, मॉलिक्युल्स या सगळ्यांची जी मेटाफिजिक्स आहे आणि आत्मतत्वाचे ज्ञान या आगम साहित्यामध्ये दिलेले आहे। तर अशा प्रकारे साहित्य आहे जैन धर्माने। धर्माची शिकवण, तत्वज्ञान, मोक्ष यांची मोक्षाच्या आधारावर आहे। अहिंसा हा सर्वात महत्त्वाचा तत्व जैन धर्मानं या जगाला दिलेला आहे। प्रसिद्ध जैन मंदिर आहे महाराष्ट्रात गजपंत गुहा, त्यानंतर सुलगिरी गुहा आणि हत्ती गुफा। अशा प्रकारे जैन धर्माचे मंदिर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। त्याचसोबत जैन परिषद सुद्धा भरल्या होत्या प्राचीन काळी। त्यामध्ये जी सुरुवातीला जे जैन परिषद भरले होते की जिथं जैन समुदाय आले तिथे चर्चा विमर्श होऊ लागले। तर पाटलीपुत्र त्यामध्ये शिस्तीचे कसे पालन केले जाते याची माहिती जैन धर्माकडून देण्यात आलेली आहे। त्यानंतर सेकंड परिषद म्हणजे 512 इसवी सन वल्लभी इथे धार्मिक गोष्टीचे निराधार, धार्मिक गोष्टीबद्दल चर्चा विमर्श इथं झालेला आहे वल्लभी।
तुम्हाला जसं म्हणलं होतं जैन धर्मामध्ये 2 प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये आले होते आणि हे जैन धर्माचे मुख्य परीक्षेमध्ये आलेले जे प्रश्न होते ते प्रश्न असे आहे जे की MPSC मध्ये जैन धर्माचा समाजावर होणारा परिणाम कसा आणि त्याचे महत्त्व काय. तर हे समजून घेताना जैन धर्माचं तत्व आपल्याला समजता आलं पाहिजे की जैन धर्माने या समाजाने दिले काय. तर काय दिलेले या समाजाला? अहिंसा हे महत्त्वाचं. आणि या अहिंसेमुळे जे गुन्हेगारी आहे ते गुन्हेगारी कमी होण्यास मदत होते. त्यानंतर जैन धर्माने सत्य, अहिंसा, अपरिग्रह, त्यानंतर कुशील, अपरिग्रह, जे की अपरिग्रहामुळे जे संपत्तीचे जे साधन संपत्तीचे जे आपण जर समजा लोभी जोपणा आहे तो सुटल्या गेला आणि समाजावर त्याचा नक्कीच परिणाम झाला. दान, धर्म या सगळ्या गोष्टी समाजाला शिकवण ही दिलेली, शिस्तीचं शिकवण या समाजाला जैन धर्माकडून मिळाले. जैन धर्म हा शांतप्रिय मार्गाने बरेचसे प्रश्न सोडल्या जातात. ही शिकवण जैन धर्माने समाजाला दिलेली आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण मांडू शकतो. त्यानंतर समाजाची समस्या सोडवण्यासाठी धर्म कसे उपयोगी पडू शकते. जर या समाजाचे जे प्रश्न जर सोडवायचे असेल तर जैन धर्माचे यामध्ये काय मुख्य गोष्टी येतात ते आपल्याला समजायला पाहिजे. या जगाला जैन धर्माने काय दिलं हे समजायला पाहिजे. अहिंसेचं खूप महत्त्वाचं तत्व त्यांनी दिलेले, हिंसा कुठं ना कुठं या तत्वामुळे थांबल्या जाईल. जैन धर्माने लोकांमध्ये संयमित राहण्याचं जीवन जैन धर्माने दिलेले, त्याचसोबत त्याग आणि स्वतःमध्ये आपणही ईश्वर बनू शकतो असे गुण आपल्यामध्ये आहे हे जैन धर्माने सांगितलेले आणि समाजाला सांगितलं गेलेलं आहे की तुमच्या आत्म्याचे जे कर्म जर तुम्ही जर हे करसाल तर नक्कीच मोक्ष प्राप्ती होऊ शकते. हे सगळं परिणाम किंवा हे जैन धर्माने दिलेले आणि आजच्या समस्याही बऱ्याचशा आपण जैन धर्माच्या या तत्वावरून सोडू शकतो. अनेकांत असो की सॅडवर असो तर याची आपल्याला माहिती हवी. अशा प्रकारचे प्रश्न जैन धर्मामध्ये इथे जैन धर्माच्या धर्म याबद्दल दिलेले असतात. तर अशा प्रकारे आपण जैन धर्म काय असतो आणि जैन धर्माचे मूल तत्व या प्रकारची सर्वच माहिती आपण जैन धर्माची घेतलेली आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अजूनही बौद्ध दर्शन असो, सांख्य दर्शन असो याची माहिती आपण घेणार आहे. तर आपण इथंच थांबूया. जैन धर्म भाग परिचय 1, जैन धर्म भाग परिचय 2 मी आधी बनवलेला आहे आणि हा जैन धर्म भाग परिचय 3 हा यानंतर मी तुम्हाला जे दिलेले 2 प्रश्न आहे याच्यावर आपली विचार विमर्श व्हायला पाहिजे की जैन धर्माचा समाजावर होणारा परिणाम कसा आणि दुसरा समाजातील समस्या सोडवण्यासाठी जैन धर्म कसे उपयोगी पडू शकतात. तर असे 2 प्रश्न त्याच्यातले काही मी गोष्टी बाबी तुम्हाला सांगितलेल्या आहे. नक्कीच याची प्रॅक्टिस करा. धन्यवाद. जय जिने.